सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. जितेश अंतरापूरकर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतातील देगलूर या 2 तालुक्यात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियांच्या फसवणुकीचे अनेक शेतकरी बळी ठरले. अध्यक्ष महोदय, देगलूर तालुक्यात 111 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर बिलोली तालुक्यामध्ये एकूण 15 अधिकृतरित्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी मुख्यत्वे किमया नावाच्या कंपनीचे KDS 753 उत्तम आणि परम या वाणाविरोधात दाखल झालेल्या आहेत. या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना पीक उगवलंच नाही, परिणामी त्यांना दुबार पेरणीचा नाहक त्रास आणि आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागत आहे. या प्रकाराला जबाबदार कंपन्यांविरुद्ध त्वरित आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. बोगस बियाणे बाजारात विक्रीलाच आले नाही पाहिजेत, यासाठी सक्षम यंत्रणा आणि असा गंभीर अपराध करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मी शासनाकडे आग्रहाने मागणी करतोय. बोगस बियाण्यांमुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना सरकारमार्फत भरपाई व आर्थिक मदत तातडीनं मंजूर करावी, अशी घटना यांना आळा बसावा, यासाठी बियाण्यांचे प्रमाणपत्र तपासणी व वितरण व्यवस्थेवर कठोर नियंत्रण ठेवण्यात यावे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकाराकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. माझ्या मतदारसंघातील देगलूर तालुक्यामध्ये एकूण 1556 शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांना सन 2023च्या अतिवृष्टी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यावेळेस कुठलंच उपकरण चालू नव्हतं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला करता आलेला नव्हता. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आपण ऑफलाईन त्या ठिकाणी अर्ज दाखल करावा, परंतु त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज दाखल करून सुद्धा 1556 शेतकरी माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय असे आहेत की त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही मिळाली नाही आणि त्यामध्ये पीक विमा कंपनी ही मदत देण्यापासून त्यांना साफ नकार देत आहे. अध्यक्ष महोदय, ही फार अन्यायकारक बाब ही माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मागणी करतोय. बियाणे, खते, तणनाशके आणि मशागतीसाठी लागणारा पैसा या मूलभूत गरजांसाठी शेतकऱ्यांना बँकांना दारात जावे लागते, मात्र त्याला वेळेवर पीक कर्ज सुद्धा मिळत नाही. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ करत आहेत. कधी कागदपत्रांची त्रुटी, कधी सिबिल स्कोअर, तर कधी नवनवीन कारणे सांगून शेतकऱ्यांना अक्षरशः हेलपाटे अध्यक्ष महोदय मारायला लावत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी बँका करत आहेत. सरकारच्या धोरणांना हरताळ फासत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करतोय की बँकांना तातडीने आणि लेखी स्वरूपात सक्त सूचना देण्यात याव्यात. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करावी. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पीक कर्ज नाकारले जाऊ नये. कर्ज वाटपातील अनावश्यक अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात. तसे 2023 ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासाठी शासनाने अनुदान हेक्टरी 5000 लिमिट 2 हेक्टर अनुदान घोषित केले, पण 60% शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झाले नाही. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे, प्लीज विनंती आहे, पर उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान बजेट नसल्यामुळे जमा झाले नाही. तरी लवकरात लवकर शासनाने 2023च्या ई पीक पाहणी सोयाबीन अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व 2024चा विमा लोकलाईट विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मिळाला पाहिजे म्हणून शासनाने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करत आहे. धन्यवाद. भीमराव केराम. अध्यक्ष महोदय, राज्यातील आदिवासी विभागाच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रशिक्षणासाठी मागच्या काळामध्ये 8 जून 2023 रोजी शासन निर्णय काढलेला आहे आणि या संपूर्ण राज्यभरातील आश्रम शाळेमधून 11वी आणि 12वीच्या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिक आणि वैद्यकीय हे नीट आणि ईशाच्या परीक्षेसाठी 4,80,00,000 रुपये त्या ठिकाणी तरतूद केलेली होती. परंतु अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने मला या ठिकाणी आपल्या मार्फत सरकारला सांगावंसं वाटते, साधारणतः 1.5 वर्ष झालेले शासनाने हा निर्णय घेतलेला असताना सुद्धा अभियांत्रिक आणि वैद्यकीय अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं असणारा आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण नामवंत असणाऱ्या शिक्षण संस्थेची नियुक्ती करून
त्यामार्फत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची ही शासन निर्णय त्या ठिकाणी झाला होता। त्याला साधारणतः अध्यक्ष महोदय आता 1.5 वर्ष झालंय। एकीकडे आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केल्या जाते अशा पद्धतीची आपण भूमिका मांडतो, परंतु 4080 कोटी रुपये एवढी तुटपुंज रक्कम त्या ठिकाणी शासनाने मंजूर केलेला आहे, परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी वितरित केल्या गेले नाही। कुठलीही संस्था त्या ठिकाणी नियुक्त केल्या नाही। म्हणजे साधारणतः सरासरीमध्ये संपूर्ण राज्यभरामधले आदिवासी आश्रमशाळेच्या अंतर्गत अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा आणि मॉडेल इंग्लिश स्कूल एकंदरीत 480 विद्यार्थ्यांना याचा फायदा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होणार होता आणि ही सगळेच्या सगळे आदिवासी विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहे। आणि म्हणून या औचित्याच्या मुद्द्याच्या मार्फत माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे, या शैक्षणिक वर्षामध्ये तरी या आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रशिक्षणासाठी नामवंत जे शैक्षणिक संस्था आहे या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त या विभागाने या संस्थेची नियुक्ती करून ही निधी उपलब्ध करून ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्यासाठी म्हणून कारवाई करावी एवढी आपली या प्रसंगी विनंती करतो। बोला।